शेंड्याला. मित्रांनो, शेळ्यासाठी चारा बनवलेला आपण. हे आपलं पेंड म्हणून तुम्हाला सांगतो. याच्यात खपरी पेंड आहे. ही खपरी पेंडच्या खाली गहू आहेत आणि गव्हाच्या खाली मक्का आहे. आणि सरकी थोडीशी आधी आणली होती, ती सरकी पण याच्यात टाकणार आहे. मक्का एक नंबर क्वालिटी भेटलेली आपल्याला, बघू शकता. एकच नंबर क्वालिटीची मक्का भेटलेली. 24 रुपये किलोनी भेटली. पण बीडमध्ये 24 रुपये भेटली. तुमच्या तिकडे कशी भेटली ते सांगा. आता हे पिल्ल्यासाठी चारा बनवायलो मी. म्हणजे ते असं मिसळून हे सगळं मिक्स करून बकेटमध्ये भरून ठेवणार आहे. पिल्ल्यासाठी चारा. तुमच्याकडे काही नवीन ॲडवाईस काही माहिती असेल तर सांगा. खपरी पेंड, गहू आणि मक्का या तिन्हीचं असं मिश्रण केले मी. हे बघू शकता. इकडे सांडू नको. तिकडे नको टाकू नको खाली. सांडू नका बरं का. दादा माग बघ ना. टाकतो 3 किलो टाकले त्याच्यात. जवळपास 15 किलो मका, 5 किलो गहू आणि 3-4 किलो खपरी पेंड टाकली आपण याच्यामध्ये. असं मिश्रण बकऱ्यासाठी पिल्लायसाठी, कारण की शाळेचं दूध आटलेलं आहे, दूध कमी झालेलं त्यामुळे. आणि त्याच्यानंतर समजा शाळेला बी एखाद दिवशी अडचण असेल त्या दिवशी आपण त्यांना चारू शकतो. ते अशा पद्धतीचं. आता थोडी मका ठेवली, पेंड ठेवलेली खपरी एमर्जन्सीसाठी. ती आता अशी ठेवून द्यायला लागली पिल्लायसाठी. नाही ना, एखादं पिल्लू काय करतंय, हे खात नाही, मका वगैरे खात नाही, त्यासाठी खपरी पेंड ठेवली. तिच्यामध्ये पेंड ठेवलेली भाकरीची तुकडी पण टाकली होते. आपल्या बकेटमध्ये पेंडच आहे पहिली खपरी पेंड. ही पण याच्यात आपण टाकून देतो. ओके, आणि लक्षात थांब. उठा, इथले सांडू नका. उठा उठा उठा. जवळून खाली का ते नका टाकू. त्यात राहते भिजवून खाऊ आपण. शेळी, लाल शेळी खाली. तर मित्रांनो, आपली झालेली पेंड रेडी. याच्यामध्ये गहू, मक्का आणि खपरी पेंड पिल्ल्यासाठी तयार आहे माल. 1200 रुपये खर्चा. 30 किलोची बॅग आणलेली, ती पडलेली आपल्याला 750ला. 24 रुपये किलोनी. सरकी खपरी सांगा. लाईक सबस्क्राईब करा. बाय बाय. चांगलं मिक्स करायचं मित्रांनो. खाली वरच्या वर जाऊन बाय बाय. असा बनेला चारा. तर व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि असं पिलेला चारा, याच्यात तुम्हाला काय वाटत असेल, काय माहिती असेल तर मला सांगा अजून, जेणेकरून मला फायदा होईल. धन्यवाद.